नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अशक्यप्राय गोष्ट करून दाखवली. उंबरडे जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीपट 2 वरून 24 वर. पेण तालुक्यातील जिल्हा परिषद उंबरडे शाळेने यंदा एक प्रेरणादायी यशोगाथा घडवून आणली आहे. गतवर्षी अवघ्या 2 विद्यार्थ्यांवर असलेला या शाळेचा विद्यार्थीपट आज 24 वर पोहोचला असून हे यश 2 जिद्दी शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. सन 1905 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेचा शैक्षणिक वारसा गौरवशाली असला तरी 2025 मध्ये शाळेतील विद्यार्थी संख्या केवळ 2 वर आली होती. त्यामुळे शाळेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सप्टेंबर 2025 मध्ये या शाळेवर बदली होऊन आलेल्या जिजाबाई वारंजे आणि प्रतिभा भोसले यांनी परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. दोन्ही शिक्षकांनी उंबरडे, पिंपळपाडा आणि परिसरातील पालकांच्या घरोघरी भेटी देऊन संवाद साधला. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे उपक्रम आणि शासकीय योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पालकांच्या शाळेवरील विश्वास वाढत गेला आणि त्यांचे रूपांतर प्रवेश संकेत झाले. परिणामी अवघ्या 2 विद्यार्थ्यांची शाळा आज 24 विद्यार्थ्यांवर झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाने शाळेत नवचैतन्य निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या उपस्थितीमुळे शाळेचे वातावरण पुन्हा एकदा उत्साहाने फुलून गेले. या यशामागे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि पालक यांचेही मोठे योगदान आहे. मात्र जिजाबाई वारंजे आणि प्रतिभा भोसले यांच्या अथक परिश्रमामुळे हे परिवर्तन शक्य झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. एका शिक्षिकेच्या नावातच स्त्री शक्तीचे सामर्थ्य दडलेले आहे, तर दुसरीच्या आडनावातच मराठी इतिहासाचा गौरवशाली वारसा आहे. या जिजाबाई व भोसले जोडगोळीने अक्षरशः अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य गाठून दाखवले आहे. याचबरोबर शाळेतील मावशी मेघा ठाकूर यांच्या समर्पणाचाही विशेष उल्लेख करावा लागेल. शाळेत केवळ 1-2 विद्यार्थी असतानाही अत्यल्प अवघ्या 1 ते सव्वा रुपयाच्या मोबदल्यावर त्यांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थी कमी आहेत म्हणून काम करायचे नाही अशी भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. उलट शाळेशी असलेली आपुलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी निस्वार्थपणे सेवा बजावली. त्यांच्या या जिद्दीला आणि समर्पणालाही तितकाच सलाम केला जात आहे. आज उंबरडे जिल्हा परिषद शाळेची ही यशोगाथा केवळ विद्यार्थी पटवाढीची कथा नसून जिद्द, चिकाटी, लोकसहभाग आणि शिक्षणावरील विश्वास यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकासाठी ही घटना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणारी आहे. मित्रांनो, खरंच आज आनंद वाटते. गेल्या वर्षी ह्या शाळेमध्ये मी याच वेळेला आलो होतो. त्यावेळेला खूप दुःखात आणि आम्ही नाराजी व्यक्त केली होती की साधारणतः 1905 ची शाळा, उंबरडे शाळा ह्या एरियातली सर्वात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली शाळा, त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या होती 2. त्यावेळी मी खंत व्यक्त केली होती, जर अशा प्रकारच्या शाळांची अवस्था होत असेल, मी बऱ्याच वेळेला सांगतो की ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि लाल परी बंद होईल त्या दिवशी गरिबाच्या मुलांचं शिक्षण बंद होईल. परंतु काही असे जिद्दी शिक्षक असतात की ते आव्हानं पेलतात आणि आव्हानं पेळून या शाळेचा विचार केला तर पट संख्या 2 वरून आज पट संख्या 24 आहे. आणि 24 ही पट संख्या करताना सहज काय हे विद्यार्थी उपलब्ध झाले नाही किंवा त्या पालकांना रिक्वेस्ट करणं, पालकांना मनवणं ही एक गोष्ट होती. आणि आज साधारणतः सप्टेंबरच्या सुमारास इथे 2 लेडी शिक्षिका बदली होऊन आलेल्या आहेत आणि त्या बदली झाल्यानंतर त्या थांबल्या नाहीत की 2 विद्यार्थ्यांना घेऊन काय करतो, त्यांना शाळा वाचवायची होती आणि त्यांनी शाळा वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून आज 24 विद्यार्थी आहेत. तर आपण त्या दोघी ज्या आहेत शिक्षिका त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत. कशा प्रकारे त्यांनी मेहनत केली आणि कशा प्रकारे ही शाळा वाचवली. मॅडम, कशा प्रकारची मेहनत घेतली तुम्ही? सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. या शाळेची शाळा प्रमुखा म्हणून मी तुम्हाला थोडीशी इथली हिस्ट्री सांगते की आज आपल्या शाळेमध्ये पटसंख्या 2 होती. आम्ही दोघींनी ठरवून ही शाळा घेतली की या शाळेमध्ये आपण प्रयत्न करूया आणि शाळा थोडीशी का होईना पण आपण नावारूपाला आणूया. सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांकडून आम्ही दाखलपत्र विद्यार्थ्यांची यादी घेतली आणि ती यादी घेऊन संपूर्ण गावामध्ये एक आम्ही असा सर्वे केला की आपल्या गावामधली मुलं आपल्याकडे किती येऊ शकतात, एक आढावा घेतला आणि खरोखर अंदाज आला की आपल्या शाळेमध्ये आपली मुलं येऊ शकतात आणि आपली शाळा नक्कीच मोठी होऊ शकते. तर सांगायला अतिशय आनंद वाटतो
की एक शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना घडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. याच्यापेक्षा मी तर म्हणते दुसरं कर्तव्य कोणतंही नाही आपलं, हेच आपलं परम कर्तव्य. तर विद्यार्थ्यांना घडवायला मला ही जी संधी मिळाली, तर ह्या संधीचा मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. 2 पटसंख्येवरून 24 पटसंख्या झाली आणि येत्या 5 वर्षामध्ये जोपर्यंत आमच्या दोघींची तर बदली होत नाही तोपर्यंत कमीत कमी 50 ते 60 पर्यंत पटसंख्या घेऊन जायचंय, हे आमचं आम्ही टार्गेट धरून इथे या शाळेमध्ये आलो. आणि मला एवढं सर्व ग्रामस्थांना पण एवढं सांगायला वाटेल की आपली जिल्हा परिषद शाळा ही आपली आपल्याला जीव लावणारी, आपल्याला प्रेम देणारी, माया करणारी आणि खरोखर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आपली ही संस्था आहे. आपली ही शाळा आपल्याला खरोखर शिक्षण देणार आहे. आणि आता फडणवीस साहेबांनी पण सांगितलं की प्रायव्हेट शाळांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवलं जातं आणि तिथली मुलंही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतात. तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की गाव संपर्क करा, जास्तीत जास्त गावाच्या संपर्कामध्ये राहून आपल्या शाळेची पटसंख्या वाढवा. आपल्या सोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष म्हात्रे. त्यांनी सुद्धा ही शाळा वाचावी म्हणून सहकार्य केलंय, तर आपण त्यांचं पण मनोगत ऐकायचं आहे. दादा, काय कशा प्रकारची ही शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केले? पूर्वीचा जो शाळेचा एक माहोल होता तो खूप सुंदर होता. पटसंख्या भरपूर होती, 4-5 गावातून इथे विद्यार्थी यायचे. परंतु आता नवीन म्हणजे तुम्ही म्हणता जाहिरातीकरण आणि याच्या माध्यमातून लोकांचा कल हा पेंडकडे किंवा शहरी भागातल्या शाळांकडे होता. परंतु दुर्दैव असं की आजपर्यंत इथे जे शिक्षक नंतरच्या याच्यामध्ये येऊन गेले त्यांनी गावाशी संपर्क कमी ठेवला होता, लोकांशी संपर्क कमी ठेवला होता, लोकांच्यात विश्वास निर्माण नव्हता करून दिला की जेणेकरून इथे जर मुलं घातली तर आपल्या मुलांचं भवितव्य नक्कीच घडेल. पण हा विश्वासच पालकांनी गमावलेला. परंतु आता दोन्ही मॅडम आता ज्या आम्हाला नवीन लाभलेल्या आहेत त्यांनी खूप म्हणजे प्रत्येक घराघरात भेटी दिल्या, प्रत्येक पालकांना भेटल्या, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला की जेणेकरून मुलं इथे पण घडू शकतात. आणि पालकांना ते पटलं. आम्ही फक्त सहकार्य त्यांना केलं की आम्ही तुमच्या मागे आहोत. आज 2 पटसंख्येवरून आज 26 मुलं आज या शाळेमध्ये शिकत आहेत. हे सगळी ही जी बाब आहे या दोन्ही शिक्षिकांची आहे. इथे ग्रामस्थांचं फक्त सहकार्य आहे, बाकी सगळी मेहनत त्यांची आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.